Projection rule statement in triangle ABC prove that A equal to B cos C plus C cos B, B equal to A cos C plus C cos A, C equal to A cos B plus B cos A. आपण प्रूफमध्ये म्हटलं कन्सिडर ट्रायंगल ए बी सी. आपण ट्रायंगल ए बी सी घेतला. ट्रायंगल ए बी सीमध्ये कॅपिटल ए, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी हे काय असतात? अँगल्स असतात. आपण अँगल्स नेहमी कॅपिटल लेटरमध्ये दाखवतो आणि ज्या लाईन्स आहेत त्या आपण काय करतो तर स्मॉल लेटर्समध्ये दाखवतो. मग बी सी जो आहे तो स्मॉल ए आहे, ए सी जो आहे तो स्मॉल बी आहे, ए सी जो आहे तो स्मॉल बी आहे, ए सी इज स्मॉल बी अँड द ए बी इज स्मॉल सी. हा जो ए बी आहे हा आहे स्मॉल सी. लिहायचं आहे तुम्ही. लिहा. थेरम नंबर 3 projection rule statement in triangle ABC prove that A equal to B cos C plus C cos B, B equal to A cos C plus C cos A, C equal to A cos B plus B cos A. Consider triangle ABC. Triangle ABC घेतला आपण. Triangle ABC डायग्राम वगैरे काढली मी triangle ABC ची. A पासून अल्टिट्यूड काढली, ती BC ला मीट झाली. So at point D. So what is BD? BD is the projection of AB on BC. And what is CD? CD is the projection of AC on BC. Okay. आता या केसमध्ये B आणि C जे आहेत बघा, मी काय म्हणणार, draw AD perpendicular to BC. केस नंबर 1, याच्यात 3 केस घ्यायच्यात, हेच तर मुश्किल आहे. केस नंबर 1, अँगल्स बी अँड सी आर acute angles. Angles B and C are acute angles. Angles B and C are acute angles. आपल्या नोट्समधलं पेज नंबर 152 आहे. नोट्समधलं angle A, angle B and C are acute angles. What is BD? BD is the projection. BD is the projection of AB on BC. What is CD? CD is the projection of AC on BC. So CD is the projection of AC on BC. BD is the projection of AB on BC. बरोबर. मग BD काय येणार बघा, BD is the projection. मग BD हे प्रोजेक्शन आहे. BD हे प्रोजेक्शन आहे कोणाचं? ABचं. मग AB कोण आहे? C. AB कोण आहे? C. AB कोण आहे? C. आणि ABने केलेला अँगल B आहे. मग बघा, हा AB कोण आहे? C. ABC आहे आणि BB डबल आला आहे, मग Bचा अँगल आहे. सो कॉस B असं लक्षात ठेवायचं. प्रोजेक्शन ऑफ AC. AC म्हणजे कोण? स्मॉल B. AC म्हणजे स्मॉल B. याच्यामध्ये CC आला आहे, CC आला आहे, म्हणून काय लिहायचा? कॉस C. सो B कॉस C. ही स्टाईल कळली का? हॅलो, ही स्टाईल कळली का सांगा मला. प्रोजेक्शन ऑफ AB बघा, प्रोजेक्शन ऑफ AB आहे म्हणून कोण आला? C. प्रोजेक्शन ऑफ AC आहे म्हणून कोण आला? B. डबल कोण आहे? डबल आहे B. डबल आहे B म्हणून मांडला कॉस B. डबल आहे C म्हणून मांडला कॉस C. समजलं? झाला की प्रूव्ह. मग आता सांगा BC कोण आहे? नाव BC कोण आहे? BD प्लस DC. मग BD कोण आला? C कॉस B प्लस DC कोण आला? B कॉस C. पण BC कोण? A. BC A. झालं प्रूव्ह. सो A इक्वल टू C कॉस B प्लस B कॉस C. झालं. सिमिलरली we can prove B equal to A cos C plus C cos A and C equal to A cos B plus B cos A. हे प्रूव्ह झालं.
ओके. आता आपल्याला घ्यायची केस नंबर 2. पहिली केस 1 घेतली मी. केस नंबर 1 कोणासाठी घेतली? ॲक्यूट अँगल्स. केस नंबर 1 घेतली ॲक्यूट अँगल्स. आता मी घेणार केस नंबर 2. केस नंबर 2. B is obtuse angle. B is obtuse angle. आता B ला ऑब्ट्यूस अँगल घ्यायचा आहे. बघा, मग आपण ट्रायंगल ड्रॉ करूया. बघा, आता इथे मी B हा ऑब्ट्यूस घेतला. नाव दिस अँगल इज अँगल B. हा B नावाचा अँगल आहे. नाव B इज ऑब्ट्यूस अँगल. इथं ये. परत तेच आपलं बदलणार नाही. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट ए नावाच्या पॉईंटपासून काय काढलं? परपेंडिक्युलर. सो दिस AD इज परपेंडिक्युलर टू BC प्रोड्यूस. दिस AD इज परपेंडिक्युलर टू BC प्रोड्यूस. आता हा AC म्हणजे कोण आहे? B आहे. हा AB म्हणजे कोण आहे? C आहे. आणि BC म्हणजे कोण आहे? A. आणि दिस इज द अँगल B. ओके. मग आता परत एकदा बघा, BD काय येणार? BD इक्वल टू येणार BD प्रोजेक्शन ऑफ AB ऑन CD म्हणजेच कोण आहे? BC. प्रोजेक्शन ऑफ AB आहे. प्रोजेक्शन ऑफ AB म्हणजे कोण आला? C. B डबल आला, सो कॉस B. पण कॉस B निगेटिव्ह आहे म्हणून इथे काय घ्यायचं? मायनस. ॲज B इज ऑब्ट्यूस. व्हॉट इज CD? CD काय येणार? तोच येणार. अँगल C ॲक्यूट आहे म्हणजे काय येणार? B कॉस C. तेवढंच येणार. आपल्याला पाहिजे BC कसा येणार बघा. BC कसा येणार? तर मोठा कोण आहे? DC मायनस BD. मग BC कोण आहे? A. DC कोण आहे? B कॉस C मायनस ऑफ मायनस C कॉस B. म्हणजे काय आलं? A इक्वल टू B कॉस C प्लस C कॉस B. सिमिलरली B इक्वल टू A कॉस C प्लस C कॉस A. आणि C इक्वल टू A कॉस B प्लस B कॉस. केस नंबर 3. वेन angle B is 90 degree. This is A. B C. परत एकदा BC कोण आला? A. AB C आणि AC B. आता हा 90 डिग्री बरोबर. कॉस 90 किती असतो? कॉस 90 किती असतो? आता जिथं B आहे तिथंच D आहे. जिथं B आहे तिथंच D आहे. कॉस 90 किती असतो? 0. साइन 0 0 कॉस 90 0. बरोबर. ओके. बघा मग BC काय येणार? BC इक्वल टू BD प्लस DC.
बी सी इक्वल टू काय येणार, बी डी कोण आहे 0 आहे प्लस डी सी, बी सी कोण आहे ए, डी सी कोण येणार, डी सी इज द प्रोजेक्शन ऑफ ए सी, डी सी काय, डी सी इज द प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. मग डी सी काय, प्रोजेक्शन ऑफ ए सी, ए सी म्हणजे कोण बी, बरोबर, ऑन बी सी, सी सी डबल आला म्हणजे काय आला कॉस सी, मग डी सी आला कॉस सी, डी सी आला, हा इथं शून्यच मांडला, इथं मांडला बी कॉस सी, बरोबर. सो ए इक्वल टू, आता इथं काय मांडायचं सी आणि कॉस पाय बाय टू, सी कॉस पाय बाय टू, कॉस पाय बाय टू 0 असतं ना, प्लस बी कॉस सी, म्हणजे ए इक्वल टू काय आला सी कॉस बी प्लस बी कॉस सी. मी तुम्हाला त्यासाठी विचारून घेतलं कॉस पाय बाय टू काय असतो 0, म्हणून इथं 0 इथं 0 आहे, बी डी डिस्टन्स पण 0 आहे, कारण बी आणि डी पॉईंट ओव्हरलॅप होतात, पण हा बी मांडला मी इथे म्हणून हे प्रूव्ह झालं. पुढं काय लिहायचं, अँगल बी इक्वल टू पाय बाय टू. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह बी इक्वल टू ए कॉस सी प्लस सी कॉस ए and C equal to A cos B plus B cos A. तीनही केस आपल्या प्रूव्ह झालेल्या आहेत, तीनही केस आपल्या प्रूव्ह झालेल्या आहेत. ओके. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मधलं साइन रूलचं प्रूव्ह झालं, कोसाइन रूल प्रूव्ह झाला, प्रोजेक्शन रूल पण प्रूव्ह झाला. ह्या तिघांपैकीच एक येऊ शकतो. नेपियर्स ॲनॉलॉजी ऑलरेडी मी घेतलेली सगळ्यांना, सगळ्या बॅचला नेपियर्स ॲनॉलॉजी घेतलेली आहे. चला वेक्टरमधलं आपलं फक्त 2च राहिले, एक ॲप्लिकेशन राहिले आणि एक थेरम राहिले पॅरालोपिपेडचं. तेवढं आपण संपूया म्हणजे आपले थेरम्स सगळे संपले. डेरिव्हेटिव्हचे थेरम झालेत माझे. डेरिव्हेटिव्हमध्ये 3 थेरम आहेत, तीनही झालेत. इंटिग्रेशनमध्ये भरपूर थेरम आहेत, इंटिग्रेशनमधले पण थेरम झालेत, बरोबर. डेफिनाईट इंटिग्रलच्या प्रॉपर्टीज पण झाल्यात, मॅथ 2मध्ये एवढंच आहे. मॅथ 1मध्ये पेअर ऑफ लाईन्सचे माझे थेरम झालेत, ट्रिग्नॉमेट्रीचे माझे थेरम झालेत, आज तर संपलेत. त्याच्यानंतर वेक्टर्समधले पण माझे थेरम झालेत आणि लाईन अँड प्लेनमधले थेरम परीक्षेला येत नाहीत. ओके, चला आता आपलं वेक्टरमधलं फक्त एक ॲप्लिकेशन आणि एक थेरम राहिले, ते संपून टाकू आपण. मागच्या वर्षी विचारलं होतं परीक्षेला, तेच घ्यायचं आहे आपल्याला. ॲप्लिकेशन नंबर 3, वेक्टर्स. ॲप्लिकेशन नंबर 3, प्रूव्ह दॅट all the altitudes of a triangle are perpendicular. Prove that all the altitudes of a triangle are perpendicular. ट्रायंगलचे तीनही अल्टिट्यूड्स हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, ट्रायंगल काढायचं आहे. प्रूव्ह दॅट ऑल द अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल आर परपेंडिक्युलर. आता याच्यामध्ये काय आहे, 2 परपेंडिक्युलर घ्यायचे आणि तिसरा परपेंडिक्युलर दाखवायचा, एवढीच केस आहे. 2 परपेंडिक्युलर घ्यायचे आणि तिसरा परपेंडिक्युलर दाखवायचा. 2 परपेंडिक्युलर घ्यायचे आणि तिसरा परपेंडिक्युलर दाखवायचा. 2 परपेंडिक्युलर घ्यायचे आणि तिसरा परपेंडिक्युलर दाखवायचा आहे. ओके, नाउ सी हियर,
आता ड्रॉ करायचं आहे. आता ड्रॉ करायचं आहे तुम्ही बघा. दिस इज अ ट्रायंगल. ह्या ट्रायंगलला नाव आहे ABC. आता याचे अल्टिट्यूड्स मला काढायचे आहेत. अल्टिट्यूड्स म्हणजे काय? परपॅन्डिक्युलर. अल्टिट्यूड्स म्हणजे परपॅन्डिक्युलर. बघा लक्ष द्या. आता मी ए पासून अल्टिट्यूड काढला, ए पासून अल्टिट्यूड काढला, ए पासून परपॅन्डिक्युलर काढला, तो बी सीला भेटला. ए पासून परपॅन्डिक्युलर काढला, तो बी सीला भेटला. बरोबर. तो कोण आहे? डी. मी बी पासून परपॅन्डिक्युलर काढला, बी पासून परपॅन्डिक्युलर काढला, मी बी पासून परपॅन्डिक्युलर काढला, बी पासून परपॅन्डिक्युलर काढला, तो ए सीला भेटला. मी सी पासून परपॅन्डिक्युलर काढला, सी पासून परपॅन्डिक्युलर काढला, तो ए बीला भेटला. ओके. ह्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे तो पी आहे. ह्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे तो पी आहे. सो पी इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. फार इंटरेस्टिंग प्रूफ आहे. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. पहिलं सेंटेन्स लिहायचं. लेट ए बार बी बार सी बार डी बार ई बार. याला नाव दिलं आहे. हा इथे जो आहे हा बी ई असेल आणि हा बी एफ असेल, सी एफ असेल. बरोबर. लेट ए बार बी बार सी बार, लेट ए बार बी बार सी बार डी बार ई बार and F bar be the position vectors, be the position vectors of the points A, B, C, D, E and F respectively. डायग्राम काढून झाली का? पहिलं वाक्य लिहून झालं का? Let A bar, B bar, C bar, D bar, E bar and F bar be the position vectors of the points A, B, C, D, E and F respectively. ओके. हे झालंय. आता बघा मी तुम्हाला म्हटलं ना 2 परपॅन्डिक्युलर घ्यायचे आणि तिसरा परपॅन्डिक्युलर दाखवायचा. इथं हिंट लिहून ठेवू आपण. हिंट 3 पैकी 2 परपॅन्डिक्युलर घ्यायचे आणि तिसरा परपॅन्डिक्युलर दाखवायचा. 3 पैकी 2 परपॅन्डिक्युलर घ्यायचे आणि तिसरा परपॅन्डिक्युलर दाखवायचा. ही हिंट आहे. ही हिंट आहे. आता मग मी काय करणार आहे बघा. ए डी परपॅन्डिक्युलर टू बी सी असं घेतो. ए डी परपॅन्डिक्युलर टू बी सी दॅट इज ए डी म्हणजेच कोण आहे? ए पी. म्हणजे ए पी दॅट इज ए पी परपॅन्डिक्युलर टू बी सी दॅट इज ए पी बार परपॅन्डिक्युलर टू बी सी बार. जेव्हा 2 वेक्टर परपॅन्डिक्युलर असतात तेव्हा काय घडतं मला सांगा. when 2 vectors are perpendicular to each other, therefore AP bar dot BC bar equal to 0. AP bar म्हणजे P bar minus A bar. P ला R bar लाईन अँड प्लेनमध्ये म्हणतात, वेक्टरमध्ये म्हणत नाहीत. C bar minus B bar equal to डॉट प्रोडक्ट आहे, डॉट प्रोडक्ट इज 0. मग काय आलं? P bar dot C bar minus P bar dot B bar मायनस ए बार डॉट सी बार मायनस मायनस झालं प्लस ए बार डॉट बी बार इक्वल टू ओ बार. ओ बार नाही येणार बिकॉज डॉट प्रोडक्ट इज 0 आणि डॉट प्रोडक्ट हा स्केलर प्रोडक्ट असतो म्हणजे 0 आलं. हे आलं इक्वेशन नंबर 1. आता मी काय घेतलं बघा. मी घेतलं ए डी इज परपॅन्डिक्युलर टू बी सी. आता मी दुसरं घेतो. काय घेतो? BE is perpendicular to AC. बघा BE is perpendicular
BE is perpendicular to AC. BE is perpendicular to AC. Therefore, this BP perpendicular to AC. Therefore, BP bar perpendicular to AC bar. Therefore, BP bar dot BC bar equal to 0. आता BP बार म्हणजे काय, तर P बार मायनस B बार डॉट BC बार म्हणजे काय, C बार मायनस B बार इक्वल टू 0. मग काय आलं बघा, P बार डॉट C बार मायनस P बार डॉट B बार मायनस B बार डॉट C बार मायनस मायनस झालं प्लस. एक मिनिट हा, मला बघू द्या. BP इज परपेंडिक्युलर टू AC पाहिजे. मग BP बार परपेंडिक्युलर AC बार, BP बार डॉट AC बार, मग C बार मायनस A बार, C बार मायनस A बार, मग P बार डॉट C बार मायनस P बार डॉट B बार. बघा, P बार डॉट C बार मायनस P बार डॉट A बार मायनस B बार डॉट C बार मायनस मायनस झालं प्लस B bar dot A bar equal to O bar. So this is equation number 2. आता ह्या दोन इक्वेशनची काय करायची, सबट्रॅक्शन. काय करायची, सबट्रॅक्शन. बघा, दोन परपेंडिक्युलर घेतले, ते पण अर्धे अर्धेच घेतले. म्हणजे या ठिकाणी AD परपेंडिक्युलर टू BC आहे, त्याच्याऐवजी AP परपेंडिक्युलर टू BC घेतला. BE परपेंडिक्युलर टू AC, त्याच्याऐवजी BP परपेंडिक्युलर टू AC घेतला. सबट्रॅक्ट. इक्वेशन 1 and 2. Subtract equation 1 and 2. Subtract equation 1 and 2. P bar dot C bar minus P bar dot A bar minus A bar dot C bar plus A bar dot B bar minus P bar dot C bar minus P bar dot A bar minus B bar dot C bar plus B bar dot A bar equal to 0. आता P bar dot C bar minus P bar dot B bar minus A bar dot C bar प्लस A बार डॉट B बार मायनस P बार डॉट C बार मायनस मायनस झालं प्लस P बार डॉट A बार मायनस मायनस झालं प्लस B बार डॉट C बार मायनस B बार डॉट A बार इक्वल टू 0. इथं P बार डॉट C बारला P बार डॉट C बार गेला. इथं A बार डॉट B बारला B बार डॉट A बार गेला, बिकॉज डॉट प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. बाकी काहीच नाही गेलं पाहिजे. सो मायनस P बार डॉट B बार मायनस A बार डॉट C बार प्लस P बार डॉट A बार प्लस B बार डॉट C बार इक्वल टू 0. आता काय आलं बघा, आता आपल्याला एकत्र कोण आले पाहिजेत, एकत्र आले पाहिजेत C आणि P. PC परपेंडिक्युलर टू AB, PC परपेंडिक्युलर टू AB, PC परपेंडिक्युलर टू AB आला पाहिजे. बरोबर, PC परपेंडिक्युलर टू AB आला पाहिजे. मग मी बघा, P बार डॉट A बार मायनस P बार डॉट B बार प्लस B बार डॉट C बार मायनस A बार डॉट C बार इक्वल टू 0. मी P बार डॉट कॉमन घेतला, A बार मायनस B बार. मी 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 मायनस C बार डॉट कॉमन घेतला, तर इथं आला A बार मायनस B बार डॉट इक्वल टू 0. मग इथं आलं P बार डॉट A बार डॉट B बार. हां, आता मी परत कॉमन घेतो. आता मी कॉमन काय घेतला, A बार मायनस B बार.
सो पी बार मायनस सी बार डॉट ए बार मायनस बी बार इक्वल टू 0. मग हा काय आला सी पी बार डॉट हा काय आला बी ए बार इक्वल टू 0. मग सी पी म्हणजेच कोण सी पी म्हणजे कोण सी पी म्हणजेच कोण सी एफ म्हणजे काय आलं बघा देअरफॉर सी पी बार इज परपेंडिक्युलर टू बी ए बार. देअरफॉर सी पी म्हणजे कोण सी एफ बार. सो सी एफ बार इज परपेंडिक्युलर टू बी ए बार. सी एफ बार इज परपेंडिक्युलर टू बी ए बार. Therefore, all the altitudes of a triangle are concurrent. म्हणजे दोन परपेंडिक्युलर घेऊन तिसरी पण काय आली परपेंडिक्युलर. दोन परपेंडिक्युलर घेऊन तिसरी सुद्धा काय आली परपेंडिक्युलर. समजलं आणि लिहून झालं का सगळ्यांचं. बघा दोन परपेंडिक्युलर घेतले मागच्या वर्षी आलं होतं हे मार्च 22 आलं होतं मार्च 2022. प्रूव्ह दॅट ऑल द अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल आर परपेंडिक्युलर. हिंट सांगितली मी 3 पैकी 2 परपेंडिक्युलर घ्यायचे आणि तिसरा परपेंडिक्युलर दाखवायचा. तो पण अर्धाच दाखवलाय. पुढचं बघा last application number 4. Show that angle subtended on a semicircle. Show that angle subtended on a semicircle is right angle. Show that angle subtended on a semicircle is right angle. हा हॉट आहे यावर्षी. Show that angle subtended on a semicircle is right angle. आता यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक सर्कल काढावं लागेल नो डाऊट. Show that angle subtended on a semicircle is right angle. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. मग डायमीटर काढतो मी. दिस इज डायमीटर. दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल. Show that angle subtended on a semicircle is right angle. मग हा ओ ए बार नावाचा वेक्टर आहे ए बार. हा ओ बी नावाचा वेक्टर आहे बी बार आणि हा ओ सी नावाचा वेक्टर आहे सी बार. आपलं ते स्टार्ट असतं तेच आपण लिहितो प्रूफमध्ये. बघा लेट ए बार बी बार सी बार be the position vectors of the points capital A, capital B and capital C respectively. Here OA bar equal to A bar, OB bar equal to B bar, OC bar equal to C bar. आणि सगळे कोण आहेत रेडियस वेक्टर आहेत. सगळे रेडियस वेक्टर आहेत. ओके. हियर ओ ए बार इक्वल टू मायनस ओ बी बार दे आर निगेटिव्ह वेक्टर्स. ते निगेटिव्ह वेक्टर्स आहेत. सो ए बार इक्वल टू मायनस बी बार. ए बार इक्वल टू मायनस बी बार. इथपर्यंत लिहिलेलं इथपर्यंत शिकवलेलं कळलं का. शो दॅट अँगल सबटेंडेड ऑन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. मग मी सर्कल काढलं सेमी सर्कल काढलं. ए बी ही डायमीटर घेतली. ए बीनी सबस्टेंड केलेला अँगल 90 डिग्री दाखवला. ए सी बी इज 90 डिग्री. मग मी सगळ्या फांद्या जोडून घेतल्या सगळ्या ब्रँचेस जोडून घेतल्या. ओ टू ए ए बार, ओ ए बार ए बार, ओ बी बार बी बार, ओ सी बार सी बार. आता ए बार बी बार सी बार हे रेडियस दाखवतात पण त्यातला ए बार आणि बी बार नावाचा वेक्टर हा एकमेकांचा निगेटिव्ह आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते अतिशय महत्त्वाचं आहे.
आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की तो अँगल 90 डिग्री आहे. हिअर प्रूव्ह दॅट अँगल सी इक्वल टू 90 डिग्री. हिअर प्रूव्ह दॅट अँगल सी इज 90 डिग्री. अँगल सी या 90 प्रूव्ह करायचं आहे. बरोबर. दॅट इज प्रूव्ह दॅट AC bar perpendicular to BC bar. That is prove that AC bar dot BC bar equal to 0. जेव्हा दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, तेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो? 0. मग घेऊया ना आपण. Let us take AC bar dot BC bar. What is AC bar? C bar minus A bar dot. What is BC bar? C bar minus A bar. This is C bar minus A bar dot C bar minus B bar. What is minus B bar? What is minus B bar plus A bar? इथं लिहिलं मायनस बी बार इज ए बार. बस एवढीच हिंट आहे. मायनस बी बार इज प्लस ए बार म्हणजे काय येणार हो? सी बार मायनस ए बार, सी बार प्लस ए बार म्हणजे काय येणार? जर तुम्ही सोडवलं तर बघा सी बार डॉट सी बार प्लस सी बार डॉट ए बार मायनस ए बार डॉट सी बार मायनस ए बार डॉट ए बार. C bar dot A bar dot C bar cancel because they are commutative. Must C bar dot C bar minus A bar dot A bar. C bar dot C bar square of its magnitude. A bar dot A bar square of its magnitude. पर ही magnitude कोण आहे? रेडियस. रेडियसचा स्क्वेअर मायनस रेडियसचा स्क्वेअर काय आला? 0. Therefore AC bar dot BC bar equal to 0. Therefore angle subtended on a semicircle is right angle. डन. सगळ्यांना कळलं? एकदम इझी आहे. AC बार डॉट BC बार घेतला. AC बार म्हणजे C बार मायनस A बार डॉट BC बार म्हणजे C बार मायनस B बार. बट मायनस ऑफ B बार इज A बार. मग C बार मायनस A बार डॉट C बार प्लस A बार. C बार डॉट C बार, C बार डॉट A बार मायनस A बार डॉट C बार मायनस A बार डॉट A बार प्लस C बार डॉट A बार मायनस A बार डॉट C बार कॅन्सल. C बार डॉट C बार मायनस A बार डॉट A बार. C बार डॉट C बार magnitude of C bar square. A bar dot A bar magnitude of A bar square. So R square minus R square is 0. Therefore dot product is 0. Therefore angle subtended on semicircle is right angle. Hence proof. इथे थांबूया आपण. अभ्यास करत राहा. फार महत्त्वाचे दिवस आहेत तुमचे. टाइमपास कमी करा. ओके, चलो बाय बाय.